मी पतंग उडवायला या. भावानं बहिणीनं या बिब्याची फुलं काढायला मी खायला या. आणि हे का नाही हे काळा बिबा आहे ना हे दुधात गाईच्या दुधात टाकून लेकराला गेलं की ह्याचा पकला राहते 1-2 थेंब. हाव काय मग तू काय करायली? मी बिब्याची फुलं काढायली माय. बरं हा बिब्याची फुलं काढायली. आणि हे का नाही पाय उरला की पायाच्या बळीनं लावते तर कळमरती जरा ह्यानं. आणि मग काटा टोबलं तिथं लावते तर कळमरत ह्यानं. आणि हे फुलं का नाही बिब्याची फुलं इथनं हे भाजायचे पूर्णावणी लागते तर दुधामध्ये खायचे. आम्ही पहिलं खात होत असं भाजून दुधात खात होत. ते नादर पूर्णावणी लागते तर खायला बी. पुन्हा पुष्या त्वराला पुंजी तर वानात टाकते तर हे फुलं बिब्याचे फुलं टाकतात वानात. आणि ह्याचं काय बी होतं या ह्याचं पहिलं तेल विकत होतं आमच्या इथं. तेल विकत येतं कोळी ह्याचं गाडीला वंगण लावायला याला ह्याचं तेल बी लय काम देत होतं. यानं असे टोपले सुपर येतं चांगलं त्याला लय मस्त होत होतं. त्याच्यामध्ये ते मेनीला म्हणत होते कुडव त्याच्यामध्ये रस करायचे. पहिले कुठे भांडे होते? भांडे नव्हते पहिले. त्या टोपल्यातच करायचा रस. ते असे चोपडे सरळ होत होते. ते एवढाले असे कुडव मोठे मोठे दळणाला ते मोठे मोठे बेरवीत होते पहिलं. त्याला बेरविलं म्हणते ते कोळ्याचे लोक देतात बेरून ते. आणि आपण आपल्याला काही बेरवा येत नाही कोळ्याचे लोक देते. आणि मग त्याचं ह्याचं तेल निघत याची गोडंबी कती गोडंबी तर लय महाग आहे 1000 रुपये किलो या. वाताला काम देते ही गोडंबी. गोडंबी ते लोक आता विकत आणतात बिबे 125 रुपयाला किलो हे येतं आता पाहिजे काळे बिबी. आता गोळा करतात आता याचे सीजन आले या बिब्याचे आणि ते गोळा करतात.